येस, मला वाटतं आपल्या सर्वांचं 83व्या आपल्या शब्दांकनच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं लॉकडाऊन नंतरचा आपला मागच्या 3.5 महिन्यांमध्ये आपलं सातत्याने सत्र चालू आहे आणि त्यामुळे अत्यंत आनंदाने आपलं आजचंही सत्र आपण सादर होत आहे. बेसिकली आपल्यापर्यंत जी नोट पोहोचली असेल त्या नोटमध्ये मी म्हटलं होतं की इतिहास हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच इतिहास प्रिय आहे आणि आपलं हे सत्र आणि याचं पुढचं सत्र ही दोन्ही आपली जी सत्र आहेत 13 आणि 20 ऑगस्टला ही एका अर्थाने खरं तर योगायोग म्हणून जुळून आलेली सत्र आहेत आणि ती इतिहासावर आधारित आहेत. पुढच्या सत्राबद्दल नंतर मी बोलेनच, पण आजचं जे सत्र आहे ते खऱ्या अर्थाने इतिहासावर नाही, पण महाराष्ट्रामध्ये महाराज आणि महाराजांचा इतिहास हा जेवढा प्युअर हिस्ट्री म्हणून जेवढा पॉप्युलर आहे त्याच्यापेक्षाही कित्येक पटीने तो वेगवेगळ्या कथा आणि त्या अवतीभोवती रचलेल्या कथानकांमुळे अधिक पॉप्युलर आहेच. तर त्याच्यामुळे आजची जी कादंबरी आहे ती ही एका इंटरेस्टिंग पद्धतीने सादर केलेली ऍक्च्युली कादंबरी आहे आणि मला वाटतं आपला अधिक वेळ न घेता मी पालवीला आमंत्रित करतो की पालवी आपल्या समोर आजचं 83वं सत्र सादर करेल. आम्ही एकाच ठिकाणी असल्यामुळे फक्त जागा चेंज करत आहोत. डायस हॅज बीन चेंज्ड. नमस्कार सगळ्यांना. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, शोध, साधारण 500 पानाचं पुस्तक आहे, मुरलीधर खैरनार यांचं. मला आधी लेखकांबद्दल सांगायला आवडेल. मुरलीधर खैरनार हे लेखक होते. वेगवेगळे लेखनाचे प्रांत त्यांनी हाताळलेले आहेत. त्याच्यानंतर ते पत्रकार होते तरुण भारतमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी प्रायोगिक रंगभूमी तसंच व्यावसायिक रंगभूमीवर कामं केलेली आहेत. वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज बनवलेल्या आहेत. अभ्यासपूर्ण कामासाठी मुरलीधर खैरनार हे ओळखले जातात आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या अभ्यासवृत्तीचा वापर करून अभ्यासपूर्ण असं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर शोध हा कसला आहे, तर अगदी सरळ शब्दात सांगायचं तर एका खजिन्याचा शोध आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट दुसऱ्यांदा 1670 मध्ये केली. त्याचे काही संदर्भ घेऊन ही कथा रचलेली आहे. कथा सुरू होते गोंदाजी नारो या सरदारापासून. गोंदाजी नारो हे शिवाजींच्या लष्करात मध्ये एक प्रमुख होते आणि ज्या वेळेला सुरतेची लूट झाली त्याच्यानंतर ते आपल्याला जो प्रसंग त्यांनी दाखवलेला आहे कादंबरीच्या सुरुवातीला, ते पळताना दाखवलेले. ठीक आहे. ते कोणापासून पळतात ते, तर मुघलांपासून पळतात ते. नाशिकच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्यांच्यामध्ये भरत डोंगरावर ते लपून बसायचा प्रयत्न करतात ते मुघलांपासून, परंतु मुघल सैनिक त्यांच्या मागे लागतात. पुन्हा एकदा त्यांच्याशी लढाई होते. त्या लढाईमध्ये ते पकडले जातात आणि त्यांना तुरुंगवास होतो. त्यांना पकडलं जाताना त्यांच्या मनात एकच गोष्ट असते की मी पकडलो गेलो हे तर ठीक आहे, परंतु मला महाराजांकडे एक निरोप पोचवायचा आहे. तो कसा पोचणार आणि त्यासाठी आता मी काय करू, हा त्यांचा विचार आहे. आणि त्या ठिकाणी गोंदाजी नारोंची गोष्ट तिथे थांबवलेली आहे लेखकांनी. ठीक आहे. याच्यानंतर गोष्ट सुरू होते ती डायरेक्ट 347 वर्षानंतर 2017 मध्ये. आपल्याला ही कादंबरी 4 दिवसांमध्ये विभागलेली दिसते. पहिल्या दिवशी ऑब्व्हियसली सगळ्या पात्रांची साधारण ओळख त्यांनी करून दिलेली आहे. सुरुवात होते ती साहिल नावाच्या एका मुलापासून. तो साल्हेर गडावर गेलेला आहे. का गेलेला आहे तो? ट्रेकिंगसाठी. वाढदिवसाच्या दिवशी त्याला ट्रेकिंग करायचंय आणि फक्त ट्रेकिंग म्हणजे चढाई नाही. मोरोपंत पिंगळ्यांनी सुरतेच्या लुटीनंतर साल्हेर गड जिंकला. तो
तो पुढच्या दरवाजाच्या मागून नाही, मागच्या बाजूने कुठून तरी जिंकला एवढंच माहितीये. मग तो रस्ता कोणता आहे ह्याचा शोध तो मुलगा घेतो आहे. त्याच वेळेला त्याच्या मनात विचार चाललेला आहे, आपण सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत, एक डेटा रिट्राईव्ह करताना आपल्याला एक माहिती कळाली आहे, त्याचं करायचं काय, ती अतिशय गोपनीय आहे आणि घातपाताची आहे. हा विचार करतानाच त्याला त्या गडावर एक मुलगा भेटतो. तो विचारतो, हे कसं रॅपलिंग वगैरे करता ना तुम्ही? आणि बोलता बोलता त्याला साल्हेर गडावरनं ढकलून देतो. ठीक आहे. आपल्याला पहिल्याच पात्राची जिथे ओळख होती असं वाटतं, तिकडे त्याचा मृत्यू होतो. दुसरं पात्र येतं क्लारा. इंग्लंडमधनं ही मुलगी भारतात यायला निघालेली आहे. क्लारा ग्रेंजर. ठीक आहे. दक्षिण आशियातल्या इतिहासाचा अभ्यास करणारी ही मुलगी दाखवली आहे. ही मुलगी मास्टर्स करते आणि संशोधनासाठी तिने दक्षिण भारतातल्याच गोष्टींवर संशोधन करायचं हे ठरवलेलं आहे. ती एकदा तिच्या आत्याकडे गेलेली असते आणि गंमत म्हणून ते त्यांचं तळघर शोधतात, तर त्यांना एक पेटी मिळते. त्या पेटीमध्ये रिचर्ड ग्रेंजर या एका अधिकाऱ्याच्या काही डायऱ्या मिळतात. ती त्या वाचते. ती म्हणते की आपण इतिहासच शिकतोय तर ह्याच्यावर करून बघूया प्रबंध. ती सगळी डायरी वाचताना तिच्या हे लक्षात येतं, आपले काही पूर्वज जे होते, हा अधिकारी होता सुरतेच्या फॅक्टरीमध्ये, इंग्रजांची जी होती, आणि त्या काळात त्यांच्याकडे एक निरोप दिला होता मोडी लिपीतला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी. आणि तो निरोप मात्र इकडेच आहे, तो भारतात पोचलाच नाहीये आणि तिला तो वाचताही येत नाहीये. तिला इंटरनेटवर कळतं की मोडी लिपीतली हा काहीतरी निरोप आहे, पण हा कळत नाहीये काय आहे. मग क्लारा त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात करते. फेसबुकवर तिची 2 जणांशी ओळख होते. ही आपली पुढची पात्र आहे आणि शौनक. ठीक आहे. शौनक हा इतिहासाचा अभ्यासक आहे, तो व्यावसायिक आहे, परंतु त्याला आवड म्हणून तो इतिहास वाचायला लागतो. त्याची एका प्रोफेसरशी ओळख होते, प्रोफेसर अभोणकर म्हणून, आणि त्याच्या थ्रू त्याचा संशोधनाचे विषय ठरतात. त्याचे संशोधनाचे विषय आग्र्याहून शिवाजी महाराज नक्की कसे आले, सुरतेच्या दुसऱ्या लुटीबद्दल तपशील का नाही व्यवस्थित, असे काही काही, आणि महाराजांवर विषप्रयोग कसा झाला आणि त्याचे नक्की सत्य काय आहे, हे 3 विषय तो निवडतो. त्याला असं दिसतं इंटरनेटवर एक मुलगी क्लारा, ती म्हणते की आपल्याला हे कळत नाहीये आणि हे सुरतेच्या लुटीविषयी आहे, त्याच्यामुळे ते बोलायला लागतात आणि भारतात आल्यावर त्यांच्याशी भेटायचं असं त्यांचं ठरतं. म्हणून ती क्लारा इंग्लंडमधनं निघालेली आहे. त्याच्यानंतर केतकी ही जी मुलगी आहे, ही सुद्धा इतिहासात रस दाखवते. तिला रस आहे म्हणून तिने शौनकशी मैत्री केलेली आहे आणि ती क्लाराशी पण बोलते. परंतु तिने या सगळ्यांचे ईमेल आयडी हॅक केलेले. तिला प्रत्येकाचा मेसेज कुठून कुठे जातोय हे कळतं. आपल्याला पहिल्या दिवसात हेच कळतं एवढं की केतकीचं कॅरेक्टर असं आहे जे थोडंसं गूढ आहे. ती क्लाराच्या रूम मध्ये जाऊन मायक्रोफोन्स वगैरे लपवते आणि नंतर नॉर्मली जाऊन सगळ्यांना भेटते. त्यांना ती मोडी लिपीतलं चित्र मिळतं. आपल्याला पुस्तकात त्यांनी ते दिलेलं पण आहे की ते नक्की काय लिहिलेलं आहे. 15 अक्षरांच्या 4 ओळी, म्हणजे 60 अक्षरांचा तो काहीतरी निरोप आहे जो वाचता येत नसतो, आणि म्हणून शौनक जो मोडी लिपी शिकलेला आहे तो ते वाचून दाखवणार असतो. ते लोक भेटतात, त्या मेसेजचे इंटरॅक्शन होते आणि क्लारा रूमवर जाते. क्लारा रूमवर गेल्यावर तिचा खून होतो आणि त्यावेळेला आपल्याला दुसरी एक बाजू समोर येते की ह्या निरोपाच्या मागे अजून एक संस्था लागलेली आहे. ती कोण आहे तर उद्धारक समाज नावाची एक संस्था दाखवली आहे. उद्धारक समाज हा शिवकालीन शिवकाळापासून आहे आणि त्यावेळेला ते मुघलांच्या हाती महाराजांची कागदपत्र लागू नये म्हणून ती जाळून टाकण्याचे उद्योग करत असतात. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात काही हिंसक कारवायांमध्ये ते सामील असतात. नक्षली कारवायांमध्ये स्वातंत्र्यानंतर ते सामील असतात असं दाखवलेलं आहे. आणि आता ते खजिन्याचा शोध कुठल्या तरी कागदपत्रांसाठी घेतात असं दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो त्यांनाही तो मेसेज हवा असतो मोडी लिपीतला आणि तो तिच्याकडनं हिसकावून घेण्यासाठी म्हणून क्लाराचा खून केला जातो. त्याच्यामुळे आता या खजिन्याच्या शोधात आपल्याला हे लक्षात येतं की खजिन्याचा शोध घेण्यासाठी केतकी शौनक एकत्र प्रयत्न करतात आणि उद्धारक समाजाची काही माणसं, त्याच्यात एक आबाजी म्हणून एक नाव दाखवलं आहे, थोडंसं निगेटिव्ह शेड असलेलं पात्र आहे की प्रत्येक गोष्ट हिसकावून घेण्यासाठी ते वाटेल त्या थराला जाताना दाखवलं. वाटेल त्या थराला जाताना त्यांच्याकडे पोलिसांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्याकडे राजकारण्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्याकडे लष्कराच्या काही सुविधा त्यांनी हॅक पण केलेल्या आहेत, त्यांच्याकडे हेलिकॉप्टर्स आहेत, डिजिटल मटेरियल बरंच आहे ज्याच्या अनुषंगाने ते काम करू शकतात. त्यांनी असं चित्र उभं केलं आहे की पॅलेनॉइड नावाच्या एका धातूचा आम्ही शोध घेतो आहे. कुठे घेतो आहे तर नाशिकच्या डोंगरात.
ठीक आहे. त्याच्या आडून ते खजिन्याचा शोध घेत असतात. ओके. सो इथे आपल्या पहिल्या दिवसाला साधारण सगळ्यांची ओळख होते. आता त्या मोडी लिपीचं जे पत्र आलंय ते शौनक ट्रान्सलेट करतो. आबाजींना ते मिळतं, ते आबाजी पण ट्रान्सलेट करतात. त्याच्यात जे शब्द लिहिलेले असतात मग ते मोडीत असतात, मग ते मराठीत करतात. मग मराठी की संस्कृत आहे, मोडी ही फक्त लिपी आहे. ठीक आहे. त्याची भाषा कोणतीही असू शकत होती. मग त्याच्यावर ते अजून संशोधन करतात काय असू शकतं. मग त्यांच्या लक्षात येतं की हे मालिनी वृत्त आहे आणि मालिनी वृत्तातल्या या ओळी आहेत त्याचा अर्थ असा निघतो की एक कृष्ण वर्णाची देवी आहे आणि त्या कृष्ण वर्णाच्या देवीला नमस्कार करा आणि तिच्या मुकुटाकडे पहा तर तुम्हाला जे हवं ते मिळेल. एवढंच त्याच्यात लिहिलेलं असतं. आता याचा अर्थ ह्या दोन्ही टीम्स वेगवेगळ्या काढायला घेतात. आबाजींना कुठून तरी कळतं की दरेगावच्या पाटलाकडे ती देवी आहे असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. तर सप्तशृंगीच्या इथे झेंडा लावायचा मान दरेगावच्या पाटलाला आहे म्हणून आबाजी डायरेक्ट हेलिकॉप्टर घेऊन सप्तशृंगीच्या गडावर गेलेले दाखवलेत. त्या पूर्ण कड्यावर ते बाजूनी सगळं त्यांचं अनालिसिस करतात. त्याच्यानंतर तिकडे त्यांना सिग्नल सापडतात की इथे काहीतरी मेटल ठेवलेलं आहे. तिकडे ते कपार असते, त्या कपारीत माणसाला जाणं मुश्किल आहे. त्यांनी खूप छान वर्णन करून तिकडे माणसं दोरीनी आणि हेलिकॉप्टरनी कशी सोडली आणि ते बघितलं हे दाखवतात. दुसऱ्या बाजूला केतकी आणि शौनक डायरेक्ट दरेगाव किती आहेत नाशिक प्रदेशात हे बघायला घेतात. तर त्यांना जे मिळतं त्यांना असं कळतं की सप्तशृंगीच्या इथे जे दरेगाव आहे त्यांच्याकडे कुठली काळी मूर्ती नाहीये म्हणून ते पुढे जातात. दुसरीकडे एकीकडे त्यांना कळतं की अशी एक मूर्ती होती तर पण ती आम्ही इंग्रज कलेक्टरला देऊन टाकली. मग ते त्याचा शोध घ्यायला लागतात. आता हा इंग्रज कलेक्टर कोण आहे तर तिकडे त्यांना एक पत्र मिळतं. ज्या जॅक्सनचा खून अनंत कान्हेरे यांनी केला ते इतिहास संशोधक होते आणि खुनाच्या 4 दिवस आधी त्यांनी ती मूर्ती घेतलेली आणि नंतर त्या मूर्तीचं काय झालं हे माहित नाही कारण त्यांचा खून झाला. मग ते परत ते शोधायला लागतात. मग त्यावेळेला शौनक त्यांच्या गुरूंची मदत घेतात. अभोणकर जे अभ्यासक दाखवले तर ते जॅक्सनवर पुस्तक लिहित असतात. मग जॅक्सनच्या पुस्तकाचा अभ्यास करताना त्यांना काही गोष्टी मिळालेल्या असतात तर ते सांगतात की हो अशी मूर्तीचा उल्लेख तर आहे पण ती कुठे गेली आहे हे काही माहिती नाही. मग त्यांनी त्याच्यावर काही ब्लॉग लिहिलेले असतात ते केतकी शोधून काढते की तिकडे कोणीतरी एक कॉमेंट केलेली असते की ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला देऊ शकतो. मग ते त्या माणसाकडे जातात. तर जॅक्सन बरोबर काम केलेल्या व्यक्तीच्या डायऱ्या त्यांच्याकडे असतात. त्या डायरीमध्ये असं लिहिलेलं असतं की ज्या दिवशी जॅक्सन सरांचा खून झाला त्याच्यानंतर काही पुस्तकं आली होती आणि एक मूर्ती होती. ती मूर्ती मी साफ तर त्यांच्या समोरच केली होती. ती पडलेली असताना तिचा मुकुट तुटून गेला. तर ते मी घाबरलो. जॅक्सन म्हणाले त्यावेळेला की नाही तुटला नाहीये त्याला स्क्रू आहे बघ. आणि तो स्क्रू उघडून त्यांनी आतमधून एक नकाशा बाहेर काढला. ठीक आहे. सो तो नकाशा कुठे गेला तर त्यांनी असं लिहिलेलं असतं की आम्ही एका नकाशा तो पुस्तकात ठेवला. केतकी पटकन ते पान फाडून घेते कारण तो नकाशा एशियाटिक सोसायटीत गेल्यानंतर असा रेफरन्स अभोणकर देतात. मग हे दोघं एशियाटिक सोसायटीत पोचतात आणि तिकडे शोधायला घेतात की कुठल्या पुस्तकात आहे. त्यासाठी त्यांना रात्रभर एशियाटिक सोसायटीत राहायला लागतं. एशियाटिक सोसायटी नाही लायब्ररी जी आहे कोर्टला तिकडे. आबाजींना हा रेफरन्स नंतर कळतो. हे दोघंही एकमेकांवर लक्ष ठेवून असतात की अरे आपण जे केलंय ते चुकीचं आहे. सप्तशृंगीच्या त्या सगळ्या कड्यामध्ये शोधून त्यांना एवढंच कळतं इकडे कधीतरी शिस्याची खाण होती आणि त्या शिस्याचे अंश आहेत म्हणून तिकडे मेटल डिटेक्टर सिग्नल देतोय पण तिकडे सोनं बिनं काही नाहीये खजिना तर कुठलाच नाहीये. मग ते केतकी आणि शौनकच्या मागावर जातात. केतकी आणि शौनकच्या मागे त्यांनी एक ससेमिरा लावून ठेवलेला असतो. क्लाराच्या खुनाचा आरोप त्यांना या तिघांवर आणि त्याच्यामुळे ऑलरेडी केतकी आणि शौनकला पोलीस शोधत असतात. आबाजी पण त्यांच्या मागे जातात की अरे हे या नकाशा कुठे शोधताय. तर ते त्या मूर्तीपाशी पोहोचतात. नाशिकच्या सार्वजनिक जे काय वाचनालय आहे तिकडे एक ग्रंथ हे संग्रहालय दाखवलंय. तर त्या ठिकाणी तिथे मूर्ती असते. मग ती मूर्ती त्यांना मिळते. त्यावेळेला प्रोफेसर अभोणकर त्यांना मदत करतात की हा ही मूर्ती आहे भूदेवीची मूर्ती अशी असते आणि ते एकमेकांसमोर वाजवून बघतात ती मूर्ती तर त्याच्यातनं अजून एक कागद निघतो. आता कागद निघतो तो पुन्हा एकदा नकाशा असतो. तो नकाशा ते बघतात तर डोंगर रांग फक्त दिसत असते आणि त्याच्यावर मनोहर असं लिहिलेलं असतं. मनोहर गड नाशिकमध्ये कुठेच नाही. मग हे लिहिलंय काय हे चाललंय काय हे काही त्यांना कळेनासं होतं. ठीक आहे. इथे केतकी आणि शौनकला त्या लायब्ररीमध्ये एक नकाशा मिळतो पण तोही अर्धवट असतो त्याच्यावर तर काहीच लिहिलेलं नसतं. मग याच्या लक्षात येतं की आपल्या अर्धे अर्धे नकाशे आले.
मग आबाजी सांगतात केतकीला की आपण कोऑर्डिनेट करूया. पण केतकी ही पहिलेपासून चलाख दाखवली आहे, कारण ती कोणाच्याही हाती लागू देत नसते. ठीक आहे. आता ह्या प्रवासात त्यांनी सुरतेच्या लुटीचं पण खूप छान वर्णन केलेलं आहे, की ती लूट कशी प्लॅन्ड होती आणि त्याच्यानंतर काय झालं. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा लूट केली तेव्हा त्यांनी आधी 3-4 वेळेला आवई उठवली होती. बहिर्जी नाईकांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि जे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यावर पाळत ठेवून होते लोक, की सुरतेच्या लुटीची आवई उठली की हे व्यापारी जातात कुठे आणि लुटतात काय. ठीक आहे. सो ह्याची सगळ्याच्या नोंदी करून ठेवलेल्या. आणि अल्टिमेटली जेव्हा लुटीसाठी गेले त्यावेळेला त्यांनी सगळे खजिने व्यवस्थित लुटून आणलेले. आणि ज्या वेळेला ते लुटून आले त्यावेळेला मात्र असं झालं की मुघल सरदार जे होते ते मागावर लागले. आणि आता करायचं काय. तर शिवाजींनी त्यांनी असं दिलंय या पुस्तकात की 2 भागांमध्ये तो खजिना डिवाइड केला. एक भाग हा गोंदाजी नारोंसोबत पाठवला गेला, दुसरा भाग हा बंदरा मार्गे स्वराज्यात पाठवला गेला. गोंदाजी नारो जो घेऊन निघाले तो नाशिकच्या आसपास हरवला खजिना. की त्यांनी तो नक्की कुठे ठेवला याचे रेफरन्सेस सापडत नाही. अनेक जणांनी त्याच्यावर शोध घेतलेला दाखवलाय, परंतु नक्की कुठे गेलाय हे कळत नाहीये. आता यांना असं वाटतंय की हा जो नकाशा आहे आणि ही जी डोंगर रांग दिसते या डोंगर रांगेमध्ये कुठेतरी आहे. मग हे लोक एका ठिकाणी नकाशा तो एक्सचेंज करतात. ते एक्सचेंज करताना ऑब्व्हियसली त्यांनी थोडंसं त्यांची लढाई दाखवली, कारण आबाजी ही पॉवरफुल व्यक्ती दाखवली आहे. ते अल्टिमेटली केतकीला मारायचा प्रयत्न करतात, शौनकला पकडायचा प्रयत्न करतात, पण ते तुरी देऊन पळून जातात पुन्हा एकदा. आणि ते वेषांतर करून डायरेक्ट बाईकवर बसून निघतात की आता हे आपण कोणते आहेत ते बघूया, डोंगर आपण डायरेक्ट सगळे बघायलाच घेऊया. तर आबाजी आणि त्याच्या माणसांचं म्हणणं असतं की आपल्याकडे तर हेलिकॉप्टर्स आहेत, मेटल डिटेक्टर आहेत, आपण सगळं एक सर्व्हे करूया मग आपल्याला कळेल. आणि केतकी आणि शौनक मात्र लॉजिकली विचार करत असतात, कारण त्यांना पायी फिरायचं असतं. तर ते म्हणतात की आपण पहिले जो अचला किल्ला दाखवलाय तिथून सुरू करूया. अचला किल्ल्याकडे ते जायला निघतात आणि शौनकला असं वाटतं की अरे यांनी जो मनोहर दाखवलाय तो काळे देर नावाचा किल्ला आहे त्याच्यासारखा वाटतोय जर आपण माळ पाहिली तर मग तिकडे जायला पाहिजे का. मग त्याला असं वाटतं की आपण जेव्हा नकाशा दुसऱ्याला दाखवतो त्यावेळेला आपण काय विचार करतो, तर आपण त्याला माहिती असलेली एखादी गोष्ट शोधतो आणि तिकडून पुढे येतो. त्याने अभ्यासात वाचलेलं असतं. आणि हा रेफरन्स तर खरा आहे की ज्या वेळेला महाराज आग्र्याहून परत येत होते तेव्हा ते एका गडावर थांबले होते आणि त्या गडाचं नाव त्यांनी मनोहर ठेवलं होतं. परंतु त्या गडाला तेवढा पॉप्युलॅरिटी मिळाली नाही, नंतर तो वापरात पण आला नाही. तोच काळेदेर किल्ला आहे. तर आता काय करायचं, तर तिकडे जायचं का तिकडून सुरुवात आहे मानायची. तर त्याच्या असं लक्षात येतं की सगळ्या किल्ल्यांना डॉट दिलेत पण एका डोंगराला मात्र गोल केलाय त्यांनी. मग त्यांच्या लक्षात येतं की बहुतेक हा असेल. मग ते तिकडे जायला निघतात. आबाजी मनोहर किल्ल्याकडे म्हणजे काळेदेरकडे जायला निघतात. ते तिकडे शोधतात, त्यांना काही तिकडे ट्रेसेस सापडत नाही. त्यांना असं लक्षात येतं की केतकी आणि शौनक मात्र इकडे आले. मग ते इकडे यायला निघतात. आता इकडे आल्यावर केतकी आणि शौनकला रस्ता कोण दाखवणार. त्यांच्या ओळखीचे एक शिक्षक असतात, ते तिकडे जातात. त्या शिक्षक म्हणतात की मी तुम्हाला चोरवाट वगैरे तर दाखवेन पण आज नाही. आणि तिकडे एका वेगळ्याच वातावरणाशी लेखक आपली ओळख करून देतात. आदिवासी संस्कृती दाखवली आहे. त्यांचा एक सण असतो भाया म्हणून. तर त्या भाया सणाची शेवटची रात्र असते, त्या दिवशी पौर्णिमा असते. आणि त्याच्यामुळे ते शिक्षक म्हणतात मी याचा अभ्यास करतोय तर आज काही मला येता येणार नाही, पण हे झालं की आपण जाऊ. मग हे म्हणतात की ठीक आहे आम्ही तुमच्याबरोबर सणाला येतो. मग तिकडे त्यांना असं कळतं सण म्हणजे काय असतो. तर त्यांच्याकडे काही रोपं वाढवली जातात देवाचं स्वरूप म्हणून आणि डोंगर देवाला ती पोचती केली जातात. तो भाया शेवटच्या दिवशी डोंगरात पोचवला जातो. पोचवला जातो म्हणजे कुठे, तर गवळात दिवा लावायचा. मग गौळ म्हणजे काय, तर डोंगरातल्या कपारी दाखवल्या. तिकडे त्यांच्या लक्षात येतं डोंगरातल्या कपारी ह्या छोट्या छोट्या गॅप्स असतात, पण त्याच्यामध्ये आत जायला कैक खोल जागा असते, लोक त्यात राहू शकतात. आदिवासी लोकांनी त्या लपण्यासाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलेल्या. मग यांना वाटतं की कदाचित ह्याच्यातच खजिना असेल का. शौनक आणि केतकी ठरवतात की आता आपण जाऊन बघूया. मग त्यांचा तो प्रवास दाखवलाय. ते त्या गवळातनं लपत छपत आडवे तिडवे होत घसपटत जातात, वेगवेगळे ठिकाणं पाहतात. आणि एका ठिकाणी मात्र त्यांच्या हाताला कातडी पिशवी लागते. ती कातडी पिशवी उघडतात, त्याच्यात आतमध्ये मोहरा असतात, सोन्याच्या लगडी असतात, हिरे असतात. ते म्हणतात ही एकच पिशवी कशी. त्या अजून जातात पुढे, अजून जातात. त्यांना एक मोठा खड्डा दिसतो जो खचलेला आहे. त्या खचलेल्या खड्ड्यात त्यांना कैक हजार
किलोच्या पिशव्या दिसतात आणि त्या क्षणी त्यांचा शोध तिकडे पूर्ण होतो. आता हा शोध कसला असतो? त्यांना तो खजिना हवाय का? तर केतकीला काय हवंय याची माहिती ते ज्या वेळेला म्हणजे मध्ये एक प्रसंग दाखवलाय की केतकी आणि शौनक हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले दाखवले आणि त्यावेळेला शौनक तिला लग्नाची मागणी घालतो. ती म्हणते मी नाही करू शकत. का नाही करू शकत? तर केतकी स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करते. इतका वेळ जी गूढ वागत असते, वेगवेगळ्या लोकांवर नजर ठेवत असते, तिच्यासोबत पिस्तूल असतं, सगळ्यात स्मार्टली वागताना दाखवली होती, ती खोजणार असते. खोजणार म्हणजे काय? त्यांच्या पिढीतनं काहीतरी शोधण्यासाठी तिची नेमणूक झालेली असते. त्यांच्या घराण्यात शिवमंथक नावाचं एक माणिक दाखवलंय, जे त्यांना एका अजमेरच्या पीराकडनं मिळालेलं असतं की हे जोवर तुझ्या घरात राहील तोवर तुझ्या घरात समृद्धी येईल असं त्यांनी सांगितलेलं असतं. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज सुरतेला लूट करायला जातात, त्या लुटीच्या वेळेला शिवाजी महाराजांचे सैनिक जे सगळं लुटून आणतात त्यात देव्हारा पण लुटतात आणि तो देव्हारा लुटताना तो शिवमंथक सुरतेच्या लुटीबरोबर आलेला असतो. त्यांची जी श्रद्धा असते की आता आपली भरभराट जाणार ती खरी ठरत जाते आणि म्हणून तो लुटलेला माल शोधायला त्यांनी एका माणसाची नेमणूक केलेली असते. ते शिवाजी महाराजांकडे येतात. महाराज म्हणतात की ठीक आहे, तुमचे देव आहेत, तुम्ही घेऊन जा, पण जेवढा भाग स्वराज्यात आलाय त्याच्यात तो शिवमंथक नसतो. मग कुठे असणार? तर लपलेल्या खजिन्यात असणार. तो लपलेला खजिना शोधायचे प्रयत्न त्यांनी केले, मोरोपंत पिंगळ्यांनी केले, संभाजी महाराजांनी केले, मुघलांनी केले, परंतु कोणालाच सापडलेला नसतो. मग त्यांची कम्युनिटी असं ठरवते की आपण एक काम करूया, आपण आपल्या पिढीतल्या एका माणसाला नेमूया दरवेळेला आणि 45 वर्षापर्यंत त्यांनी तेच काम करायचं. त्याला जर शक्य नाही झालं तर त्यांनी एक 7-8 वर्षाचं मूल वाढवायला घ्यायचं आणि त्याच्या आयुष्याचं ध्येय खोजणार म्हणून ठरवून द्यायचं. ही परंपरा त्यांची 350 वर्ष चालत आलेली असते. त्यातलीच 19वी खोजणार केतकी असते आणि म्हणून जोवर तो शिवमंथक सापडत नाही तोवर ती लग्न करू शकत नसते. शेवटी तो शिवमंथक सापडतो आणि ती खुश होते की आपल्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं, म्हणून ती खुश असते. शौनकचं ध्येय काय असतं? तर शौनकला अभोणकरांनी काही कागदपत्र शोधायला सांगितलेली असतात, म्हणून तो अभ्यास करत असतो. त्यालाही खजिना नको असतो. ही कागदपत्र कसली आहेत? तर ही कागदपत्र शिवाजी महाराजांच्या काही सिक्रेट योजनांची होती. या योजना काय होत्या? 2-3 प्रकारच्या योजनांचे संदर्भ त्यात घेतात आणि त्याच काही योजना बाहेर पडू नये म्हणून उद्धारक समाजाचे कार्यकर्ते काम करत असतात आणि त्यांना ती कागदपत्र जाळायची असतात आणि शौनक आणि अभोणकरांना मात्र ती जपायची असतात. अल्टिमेटली त्यांना ती मिळतात आणि केतकी आणि शौनकने असा प्लॅन केलेला असतो की रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आधी कळवलेलं असतं, जेव्हा त्यांना वाटतं की इकडे काहीतरी मिळेल. त्याच्यामुळे आबाजींची हेलिकॉप्टर्स आणि काहीही पोचण्याआधी रेव्हेन्यू डिपार्टमेंटची माणसं पोचतात आणि तो एरिया सील केला जातो. त्याच्यामुळे सुरतेचा खजिन्याचा शोध पूर्ण होतो इकडे आणि सगळ्यांना त्यांचा जे काय शोध चाललेला असतो तिकडे पूर्ण करून ती कादंबरी थांबते. असा हा साधारण प्लॉट आहे. मी एकदम थोडक्यात सांगायचा हा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये डिटेलिंग भरपूर आहे. आता आपण ह्यांच्या लिखाणाची याच्यात वैशिष्ट्य काय होती ती मला सांगायला आवडेल गोष्ट झाल्यानंतर. ह्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे खूप तपशिलात जाऊन त्यांनी प्रसंग रंगवलेले आहेत. म्हणजे साधं गवळामध्ये ते शेवटच्या क्षणी जेव्हा केतकी आणि शौनक शोधत असतात त्यावेळेला ते कसे जातायत, मग त्यांना काय काय सापडतंय, ते चोरवाटेने चढतायत तर कसं चढतायत, किंवा त्यांच्या मागे पोलीस लागलेत तर ते काय करतात, किंवा एशियाटिक सोसायटीत जेव्हा त्यांनी रात्रभर प्लॅन केला आणि तिकडे त्यांनी तो नकाशा शोधून काढला त्याच्यात त्यांनी काय काय केलं, हे खूप विस्तृत वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि ते अशा प्रकारे केलेलं आहे की आपल्या डोळ्यासमोर ती सगळी घटना उभी राहते. त्याच्यामुळे लिहिताना त्यांनी खूपच सुंदर लिहिलेलं आहे आणि तपशिलात म्हणजे तांत्रिक तपशिलात सुद्धा ते इतके जातात. उदाहरण द्यायचं झालं तर ट्रेकिंगचे संदर्भ देताना कुठली दोरी वापरली आहे, ते त्यांनी हार्नेसला कसं बांधलं, मग कशा प्रकारे लटकून रॅपलिंग करत गेला हे त्यांनी सांगितलेलं आहे. मोडी लिपीचा जेव्हा संदेश मिळतो त्यावेळेला वेगवेगळी पुस्तकं काढून अनेक वृत्तांची चर्चा त्यांच्यात होते. मग ह्याच्यात किती गण असतात, त्याच्यात किती अक्षरं असतात, मग ते त्या कन्क्लुजनवर कसे येतात याचं सुद्धा त्यांनी डिटेल वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
उत्कंठावर्धक मांडणी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की हा आता आपल्याला समजलं हा नक्की काय चाललंय, आणि त्यावेळेला अचानक काहीतरी होतं. अशा दृष्टीने त्यांनी प्लॉट केलेल्या आहेत गोष्टी. मग त्या महाराजांच्या काळातल्या असतात, मध्येच दिसतात, कधी आत्ताचे संदर्भ दिसतात, परंतु एकानंतर एक आपण ते खाली नाही ठेवू शकत. त्या पुस्तकाची गोष्ट 4 दिवसाची आहे, परंतु आपण जर लॉकडाऊन मध्ये असू आणि आपल्याला इतर काही टार्गेट्स फार नसतील आणि वेळ असेल, तर आपल्याला 4 दिवस नाही लागत ही गोष्ट वाचायला. 500 पानाचं पुस्तक सहज 2 दिवसात होतं. त्याच्यामुळे इतक्या सुंदर प्रकारे ते मांडलेलं आहे. केतकीचं पात्र त्यांनी रंगवताना खूप वेगळ्या प्रकारे रंगवलेलं आहे. प्रत्येकाबद्दल आपल्याला एक माहिती त्या सुरुवातीच्या काळात देतात, पण केतकीबद्दल मात्र पहिल्या दिवशी एक कळतं, दुसऱ्या दिवशी एक कळतं, आणि तिसऱ्या दिवशी तिची ऍक्च्युअल आयडेंटिटी रिव्हील होते. त्याच्यामुळे ते गूढ आणि आपल्या मनात शक्यता अशक्यतांचं जे काही जाळं आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला शौनक पॉझिटिव्ह वाटतो की अरे नाही हा चांगलं करतोय, पण या केतकीचा भरोसा देता येतो. मग असं वाटतं की नाही ही काहीतरी चांगलं करते, आणि नंतर कळतं की ओके ही या कामासाठी नक्की कळते. सो ते टप्प्याटप्प्याने मांडताना उत्कंठा ते खूप वाढवत नेतात. त्याच्यानंतर त्यांनी जो साधनांचा वापर केलेला आहे तो खूप मोजका केलेला आहे, पण तो परिणाम देऊन जातो. जसं की मोडी लिपीतलं ते पत्र दाखवलंय त्यांनी पुस्तकामध्ये, त्याचं चित्र दिलेलं आहे की ते मोडी लिपीत कसं लिहिलेलं आहे. आणि ऐतिहासिक साधन असल्यामुळे आपण पण त्याच्याकडे आकर्षिले जातो. त्याच्यानंतर त्यांनी त्याचे 2 नकाशे दिलेले आहेत. अर्धा अर्धा नकाशा सापडल्यानंतर तो कसा आहे, म्हणजे ती डोंगररांग आपल्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांच्या वर्णनातनही उभी केली आहे आणि नकाशातनही उभी केली आहे. त्याच्यामुळे ते आपण त्याच्याकडे ओढले जातो. त्याच्यानंतर मूर्तीचं जे वर्णन आहे, मूर्तीचं वर्णन ते शब्दांमध्ये करतात, पण म्हणजे नक्की काय असेल त्याचे वेगवेगळे अर्थ निघत असतात. मग ती मूर्ती ज्या वेळेला तिला वेगवेगळ्या ठिकाणून बारीक छिद्र असतात आणि त्यातनं नकाशा बाहेर येतो, तर ही जी गोष्ट आपण वाचतो त्यावेळेची जी भावना असते ती खूपच छान असते, आणि आपल्याला हळूहळू हळूहळू उलगडत त्याच्याकडे नेतात. नंतर मला असं वाटलं की हे पुस्तक आपल्याला आपलंसं का वाटतं, आपण त्याच्याशी कनेक्ट होतो कारण त्यांनी आजचे संदर्भ खूप वापरले. आपण आत्ता ज्या जगात राहतो आहे तिथे जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा त्यांनी खूप वापर केलेला आहे. म्हणजे मोबाईल्स असतील, इंटरनेट असेल, नंतर वेगवेगळे ड्रोन्स आहेत, मायक्रोफोन्स आहेत, मेटल डिटेक्टर आहे, हेलिकॉप्टर्स आहेत. तर हे जे म्हणजे साधं आपल्या जीवनातलं तंत्रज्ञान आणि थोडं ऍडव्हान्स जे आपण रोज वापरत नसू परंतु इतर ठिकाणी मात्र वापरलं जातं, या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी हा शोध करताना केलेला आहे. सो ते आपल्याला धरून ठेवतो. दुसरी एक गोष्ट आहे की ज्या प्रसिद्ध जागा आहेत, म्हणजे जे नाशिकमध्ये राहिलेले असतील त्यांना तर हे खूपच ओळखीचं वाटेल, कारण नाशिक मधली जी मुख्य स्थळं आहेत त्यांचे उल्लेख त्यांनी त्या प्रसंगामध्ये केलेले आहे. म्हणजे शौनक आणि केतकी जेव्हा पोलिसांना गुंगारा देऊन पळतायत तेव्हा बस स्टँड, रेल्वे, वेगवेगळे मार्ग यांचा ते वाहनांचा उपयोग करतात. मग तो मुंबई नाका असेल, कसारा स्टेशन असेल किंवा वाचनालय असेल नाशिक मधलं, याचे उल्लेख केलेले आहेत. नंतर छत्रपती शिवाजी विमानतळ जे नवीन झालं त्याची जी रचना आहे, त्याच्यातली जी संस्कृती स्थळं आहेत त्याच्या सकट त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला भावून जातं. नंतर एशियाटिक लायब्ररी जी सांगितली फोर्टमध्ये असलेली, तर त्याचं वर्णन त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक आपल्याला आपलंसं वाटतं. अजून काय आहे तर आपल्या भोवताली ज्या माणसांच्या वृत्ती दिसतात त्या त्याच्यात त्यांनी रिफ्लेक्ट केलेल्या आहे. आपल्याला पटतं की ज्या वेळेला पोलिसांमध्ये दोन्ही वृत्ती आहेत. एक पोलीस आहे जो शौनक केतकीला मदत करायचा प्रयत्न करतोय, आणि काही पोलीस मात्र आहेत की जे आबाजींच्या इन्फ्लुएन्समुळे त्यांना पकडायचा प्रयत्न करतायत. पोलीस, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांच्यातलं जे नेक्सस असतो तो त्यांनी दाखवून दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या आसपास घडणाऱ्या घटना आणि त्या खऱ्या वाटाव्यात अशा रीतीने मांडल्यामुळे आपल्याला त्या धरून ठेवतात. अजून म्हणजे त्यांनी इतिहासाची जी पेरणी केलेली आहे ती एकदम मुद्देसूद केलेली आहे. म्हणजे ज्या घटना खऱ्या आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा वापर करून त्यांनी ती मांडणी केलेली आहे. मग सुरतेची लूट आहे, त्याच्यानंतर आग्र्याहून जे शिवाजी महाराज पळून आले त्यावेळेला सुटका करून येताना ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याचा बरोबर मनोहरगडाचा वापर, किंवा जॅक्सनचा जो वध झाला तो कधी झाला हे तर सगळ्यांना माहितीये, पण ते बरोबर ती मूर्ती त्यांनी 4 दिवस आधी ती कलेक्ट करणे आणि त्याचे संदर्भ सापडणे, ह्या सगळ्यामुळे आपण त्याच्यात गुंतत जातो की अरे हे आपल्याला हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं आपल्याला दर दर मुद्द्याला वाटत राहतं.
आणि यांनी अजून एक मुद्दा मला असं वाटतं तो म्हणजे अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे. अभ्यासपूर्ण लिहिताना आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी पण सापडत जातात. मला असं वाटतं की नवीन संकल्पनांची ओळख लेखकांनी याच्यात करून दिली आहे. तर लेखक गुहा टाकं किंवा खांब टाकं याच्याबद्दल माहिती देतात. किल्ल्यावर जी पाण्याची आपल्याला टाकं दिसतात ती साधारण 3-4 फुटाचं ओपनिंग असते आणि आपण कधी राहायला ट्रेकिंगला वगैरे गेलो तर ती आपण वापरतो. परंतु ती आतमध्ये बरीच खोल असतात आणि त्याच्या मागचा विचार असा होता की किल्ल्यावर जर कधी किल्ला वेढ्यात पडला तर लोकांना तिकडे राहता आलं पाहिजे. अशा मुद्द्याने तिकडे भरपूर पाणी असावं. मग ती टाकं खाली खूप खोदलेली असतात. मग वरच्या दगडाचा भार खालती पडून ते धसकटू नये म्हणून तिकडे खांब सोडलेले असतात. जी मोठी टाकं असतात त्याच्यात खांब असतात. मग त्याला खांब टाकं म्हणतात. त्याच्यापेक्षा छोटीशी असतात गुहेसारखी. त्याला गुहा टाकं म्हणतात. असं त्यांनी दिले. नंतर गायदांड असा एक शब्द दिसतो. म्हणजे डोंगरावर आपण जिथून चढतो, जिथून मुख्य रस्ता आहे, त्याच्याऐवजी गायी गुरं जिकडून जातात तिकडची ही वाट असते. सो त्याला गायदांड म्हणतात. नंतर त्यांनी चोर वाटेचा उल्लेख केलेला आहे. सैनिकांना पटापट गड चढण्यासाठी चोरवाट कशी असते, तर चोरवाटेवर त्यांनी पटापट जाण्याचे उल्लेख करताना ज्या वेळेला शेवटी शौनकणिकेत की चोरवाट चढताना ते दाखवलेले आहेत, तर त्यावेळेला दिलेलं आहे की छोट्या छोट्या अशा पायऱ्या म्हणजे छोट्या नाही 1-1 फूट 1.5-1.5 फुटाच्या लांब असतात पण तिकडे खाचा करून तिकडे ऍक्च्युली फरशा बसवलेल्या असतात किंवा दगड बसवलेला असतो जेणेकरून ते चढता येतं किंवा कातळ जो असतो तो असा कापलेला असतो की तुम्ही आडवे चढू शकता. अशी काय काय वर्णनं केलेली आहेत. नंतर मग एक नेढ ही संकल्पना येते. आम्हाला धवल सरांनी ज्या वेळेला नेढ पहिल्यांदा दाखवलं होतं ते अजून आठवतं. हे पुस्तक वाचताना तुम्ही जे प्रसंग जर केले असतील ट्रेकिंगचे तर ते तुम्हाला कायम आठवत राहतात कारण सगळीकडे डोंगर रांगांची वर्णनं येत राहतात. नेढ म्हणजे डोंगरामध्ये असलेलं एक टोक एक छिद्र पडलेलं असतं दगडामध्ये त्याला नेढ म्हणतात. सो त्याचं वर्णन येतं. त्याच्यानंतर गवळाचं वर्णन जसं मी सांगितलं की त्या खाचा असतात पण त्या आतमध्ये कैक मीटर भर आतमध्ये शिरलेल्या असतात. डोंगर आतल्या आत खचत असतात. तर त्याचे दगड खचून खचून ते गॅप्स झालेले असतात. सो गौळ ही एक संकल्पना येते. नंतर आपल्याला त्यांनी हद्दगड असा एक शब्द दिसतो म्हणजे हातगड आज आपण जो पाहतो ती पूर्वीची साम्राज्यांची हद्द होती म्हणून तो हद्दगड होता आज तसा हातगड झालाय. असे काही काही गोष्टी आपल्याला कळत जातात आणि त्यांनी कादंबरीच्या शेवटी हे दिलेलं पण आहे की यातले जे भौगोलिक संदर्भ आहे ते सगळे खरे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शिकण्यासारखं याच्यात बरंच काही काही आहे. नंतर त्यांनी साधं एक मेटल डिटेक्टरचं मला आठवतं असे अनेक त्यांनी टेक्नॉलॉजीज एक्सप्लेन केल्या आहेत. मेटल डिटेक्टरच्या रेंजेस जातात कशा आणि धातूवरनं आपटून परत कशा येतात त्याची काय टेक्नॉलॉजी ही पण त्यांनी बोलता बोलता एक्सप्लेन केलेली आहे आणि कुठेही कंटाळवाणं न करता साध्या शब्दात. त्याच्यानंतर आदिवासी संस्कृतीचा भाग जसं मी सांगितलं त्यांच्या परंपरा नंतर त्यांचे विश्वास त्यांचं साधं असणं म्हणजे हेलिकॉप्टर ते आदिवासी ज्या वेळेला पाहतात तेव्हा त्यांच्या तोंडी उद्गार दाखवले की कोणीतरी म्हणतं पहिल्यांदा पाहत असतात ते हेलिकॉप्टर आबाजींचं जात असतं त्यांना वाटतं आपल्याकडे कोण आलं तर कोणीतरी म्हणतं अरे कोणतरी साहेब आले वाटतं नाही नाही मुख्यमंत्री असतील हेलिकॉप्टर फिरतात नाही रे मला वाटतं आपल्याकडे डायरेक्ट प्राईम मिनिस्टरच आला असेल आणि ते इतक्या सहज बोलतात की आपल्याला वाटतं ही माणसं किती साधी आहेत की इतकी पुरुषाचा वेश त्यांच्याकडे घालून गेलेली असते ते बघत सुद्धा नाही ते एकदाही शंका घेत नाही जे जे तो गवळा आणि तो सण बघायला जातात ते सगळे तिकडे सामावून गेलेले असतात. त्यांचा जो काही भाया सण दाखवला आहे त्याची संकल्पना अशी आहे की त्यांच्याकडे कैक वर्षांपूर्वी एक हे आलेला असतो म्हणजे एक कोणीतरी माणूस रस्ता चुकून आलेला असतो आणि त्याला घर सापडत नसतं त्याला काही आठवत नसतं त्याला काही समजत नसतं तो त्या आदिवासींमध्ये 10 दिवस राहतो. मग हे त्याच्याबरोबर राहतात आणि 10 दिवस तो शाकाहारी म्हणजे तो शाकाहारी असतो तो काही खात नाही म्हणून हे 10 दिवस उपवास पाळतात. तो ब्रह्मचारी असतो म्हणून त्यावेळेला सगळे पुरुष वेगळे झोपतात. अशा त्याच्या काही काही खूण आहेत आणि त्याला 10 दिवसांनी ते त्यांच्या वडिलांकडे म्हणजे डोंगर देवाकडे पोचवायला तेव्हा सोडलेलं असतं अशी परंपरा आहे. म्हणून हे आत्ताही तो देव घेऊन डोंगरात जातात. त्यांचे देव हे सगळे निसर्गाशी निगडीत दाखवलेले आहेत आणि त्याच्यात संकल्पना दाखवलेल्या आहेत. आणि त्यातलाच एक माणूस जो पोलीस झालेला आहे तोही त्यांनी दाखवलेला आहे की काही झालं तरी आमच्या सणाला आम्ही येणारच. एवढे ते जोडलेले दाखवलेले आहेत आणि विश्वासाने सगळं करताना दाखवलेलं. सो त्या आदिवासी संस्कृतीचं त्यांची वाद्य त्यांचं नृत्य
ह्याचा ओळख ते बोलता बोलता आपल्याला करून देतात. त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची आर्थिक धोरणं एका ठिकाणी एक्सप्लेन केली आहे. ती अशी आहेत की सुरतेची लूट महाराजांनी का केली याचं विवेचन त्यांनी दिलेलं आहे की त्यावेळेला मुघल साम्राज्य जे भरभराटीला आलेलं त्याची भरभराट फक्त युद्ध जिंकली म्हणून नव्हती, तर त्यातला मेजर पार्ट हा व्यापार होता. आणि हा व्यापार कुठून होता, तर हा सुरतेकडून होता. सुरत ही मोठी बाजारपेठ होती, तिथे पेढ्या होत्या, तिथल्या अनेक पेढ्या परदेशात होत्या. तर त्या पेढ्यांची सगळ्यांची लूट म्हणजे त्यांचं उत्पन्न मिळून मुघलांचं साम्राज्य होतं. ज्या वेळेला विचार करत होते महाराज त्यावेळेला एकतर सुरत लुटायची, ते धन साम्राज्याला गरजेचं होतं. आणि त्यांचा दुसरा प्लॅन असा होता की हे जे किनारा तिकडे आहे ना तो खाली आला पाहिजे, महाराष्ट्रात आला पाहिजे. नालासोपारा किंवा इतर खालची कोकणातली जी बंदरं आहेत तिकडे जर हा व्यापार आपण आणला, त्यांनी पोर्तुगीजांशी चांगले संबंध त्यासाठी ठेवले होते की व्यापार वाढवला तर साम्राज्याला धन पण मिळेल, धन मिळालं तर आपल्याला युद्ध करून साम्राज्य वाढवता येईल आणि अधिक सक्षम बनवता येईल. सो अशी एक थिअरी त्यांनी मांडलेली दिसते. नंतर त्यांनी बोलता बोलता इतिहास मांडणीच्या संदर्भावर पण ते बोललेले आहेत की महाराजांनी एक सामाजिक जातीपाती नसलेला समाज क्रिएट झाला पाहिजे यासाठी काही प्रयत्न केले होते. त्या स्वातंत्र्योत्तर काळात अशी मांडणीही झालेली आहे. काही जणांना ती मान्य आहे, काहींना अमान्य आहे. आणि उद्धारक समाज मात्र त्या मांडणीचे कागदपत्र जाळताना दाखवलेलं आहे. तो असे काही रेफरन्सेस त्यांनी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर जो शिवमंथक आहे त्याच्या विषयीची चर्चा दाखवलेली आहे. भागवत पुराणात स्यमंतक नावाचा एक माणिक दाखवलाय आणि तो माणिक ज्याच्याकडे असेल तो खूप श्रीमंत होईल असं एक हे असतं, असा संकेत असतो. आणि तो नंतर श्रीकृष्णाकडनं कोणत्या तरी राजाकडे येतो, अजून यादव राजांकडे येतो, तिथून तो मुघलांकडे येतो. तर इंग्रजांची एक थिअरी सांगते की तो जो मोगल डायमंड आहे तोच कोहिनूर म्हणून आज गेलेला आहे. आणि इथे मात्र दिसताना असं दिसतं की अकबराकडे, एक इतिहास असं सांगतो की तो सेमंतक अकबराकडे होता आणि अकबराने त्याला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर अजमेरला तो भेट दिला. आणि अजमेरला जे सगळे होते ते इस्लाम धर्माचे होते. सुफी धर्मात असला तरी सुफी पंथ असला तरी इस्लाम धर्म मानणारे होते. तर दगडाची त्या माणकाची पूजा कोण करणार, म्हणून तो कधीतरी एक माधवराय म्हणून आहे त्या केतकीच्या पूर्वजांकडे तो गेला आणि तिचं म्हणणं असतं की तो समंतकच आहे आणि समंतकच आलाय माझ्याकडे आणि ते माणिक आहे. आबाजींचं पण तेच म्हणणं असतं. सो ही एक चर्चा दाखवलेली आहे. शौनक मात्र त्यांना रॅशनली सांगत असतो की पुराण ही लिखित साहित्य नाहीये, पुराण या शेवटी कथा आहेत आणि ते खरं साहित्य मात्र नाहीये. परंतु त्यावेळेला तो हेही सांगतो की इंग्रजांनी जो कोहिनूर आणि समंतकचं कनेक्शन लावलंय तेही चुकीचं आहे. सो इतिहासाची एक चर्चा आपल्याला इकडे दिसून येते. एक थिअरी त्यांनी जो शोध मगाशी मी विषय थांबवला की शौनकला जी कागदपत्र हवी होती त्यात काय होतं, ती एक योजना मात्र त्यांनी खूप छान प्रकारे मांडलेली आहे. शिलेदार नावाची संकल्पना मांडली आहे. ज्या वेळेला महाराजांवर पहिला विषप्रयोग झाला तेव्हा त्यांच्या मनात आलं की राज्य आपण सत्तेसाठी स्थापन केलंय की कशासाठी स्थापन केलंय. आपल्या समाजाला सक्षम बनवण्यासाठी, समाजाचा विकास करण्यासाठी पण हे राज्य आहे. आपण जरी नसलो, जर आपल्याच लोकांकडनं आपल्यावर विषप्रयोग होत आहेत तर आपण जरी नसलो तर समाजासाठी चांगलं करणाऱ्या व्यक्ती मात्र व्हायला हव्यात. सत्ता ही चांगल्या हातातच जाते पण सत्ता अंध पण बनवू शकते. त्याच्यामुळे सत्तेच्या व्यतिरिक्त काही गोष्टी व्हायला हव्यात. त्यावेळेला महाराजांनी ज्यांच्याकडे मोठी पदं नाहीत अशा काही लोकांना निवडलं. असे 20 लोक निवडले त्यांनी. त्यांना दक्षिणेच्या मोहिमेवर घेऊन गेले. त्यांना शिकवलं की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, समाजासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या. आणि त्यांच्यावर जबाबदारीच ही होती की समाजात काही वाईट होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. समाजाच्या भल्यासाठी सगळ्यांना अधिकार मिळेल, सगळ्यांचा समानतेने विकास होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि तुमचा ज्या वेळेला शेवट येईल त्यावेळेला आपल्या नावावर अजून एक शिलेदार नेमायचा. अशी एक परंपरा महाराजांनी सुरू केलेली आहे. अशी एक योजना त्यांनी त्यात मांडली आहे. आणि अभोणकर, प्रोफेसर अभोणकर हे असे एक शिलेदार असतात 350 वर्षाच्या परंपरेमधनं पुढे आलेले, जे इतिहास संशोधन करत असतात आणि चांगली माणसं आणि समाजात चांगल्या गोष्टी करण्याचे प्रयत्न करत असतात. आणि ते त्यांचा पुढचा शिलेदार म्हणून शौनकला निवडतात. त्याला त्यातले त्यांचे गुण पटतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या पुढचा शिलेदार आता तयार झालेला आहे, तो त्याच्याकडे आपण द्यावं.
ठीक आहे. सो ही अशी एक संकल्पना अजून त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं मला पुस्तकातनं जेवढं अभ्यासपूर्ण वाटलं ते मी सगळं मांडलेलं आहे. आवडलं का? तर उत्कंठा आहे ऑब्व्हियसली. जसं सरांनी लिहिलं होतं की महाराष्ट्राचा डॅन ब्राऊन त्यांना म्हटलं गेलं, आत्ताच्या असलेल्या वास्तू वापरून, आधीच्या खऱ्या घटना वापरून एक काल्पनिक कथा आणि काल्पनिक चित्र निर्माण करणं हे खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. आमच्यातले अनेक जण लॉकडाऊनमुळे आता ट्रेकला मिस करतात आहे. मला अगदी बरं वाटलं हे पुस्तक वाटल्यानंतर. मला असं वाटलं की ठीक आहे, आपण या पावसाळ्यात नाही जाऊ शकलो, परंतु आपण अनेक गड, नाशिकची ती अख्खी डोंगर रांग आपण पाहून आलो. आपण त्याच्या कुठे पायऱ्या कशा चढायला आहेत, कुठे काय लावलेलं आहे, कुणाच्या मागे कुठला डोंगर आहे, किल्ले कसे आहेत आणि त्यांची चढ कशी आहे, हे सगळं आपण अनुभवून आलो. त्याच्यामुळे मला हे खूपच भावलं पुस्तक आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हीही हे वाचा. मला वाटतं की फक्त सिक्रेट्स साठी हे पुस्तक नाहीये. म्हणजे शोध जो गूढ असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं आणि ती शेवटी पुस्तकाच्या कळते, ह्यासाठीच फक्त हे पुस्तक महत्वाचं नाहीये. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे भरलं आहे तेही अतिशय अभ्यासपूर्ण भरलेलं आहे. त्यांच्या ज्या शिष्यवृत्ती त्यांना त्याच्यासाठी जी मिळाली होती त्याचा खूपच चांगला वापर करून त्यांनी त्यात मुद्दे टाकलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने हे वाचा. तुम्हाला केतकीचा, शौनकचा, आबाजींचा प्रवास आवडेल. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, धावपळ, चिकाटी आणि तत्व, पाळलेली किंवा मोडलेली तत्व, याचा सगळ्याचा हा प्रवास आहे. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा. थँक्यू. कोणाला प्रश्न असतील? हा, कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पालवी, एक प्रश्न होता. हम्म. मी स्वतः तर हे पुस्तक वाचलेलं नाहीये, हे अर्थात मेसेज तू वाचला असेल तर लक्षात आलंच असेल. बट म्हणजे मला एक सुरुवातीपासून प्रश्न पडला. मे बी मध्ये माझा थोडासा एक 10 मिनिटं इंटरनेट लॅग झाला होता, त्यामुळे मी जरा लॉग आउट होतो. तर मला थोडा प्रश्न असा पडला की नाशिकचा तू जो रेफरन्स दिलास, म्हणजे ओव्हरऑल जे गव्हर्नमेंट दरबारी त्यांना जी मदत मिळाली ती मिळण्यासाठी असं काही स्पेसिफिक कारण होतं का? म्हणजे तू काही त्याच्यावर रिसर्च केलास का? म्हणजे हा कदाचित कादंबरीला धरून नसेल, पण असं म्हणजे स्पेसिफिक काही होतं का? काही घटनाच आपल्याला मांडायची होती, मेन स्ट्रीम मध्ये आणायची होती, म्हणून हे उत्तेजन होतं? म्हणजे हे जरा थोडं सांगितलंस तर बरं होईल. नाही, मला याची कल्पना नाही. त्याने कादंबरीच्या सुरुवातीला त्यांचे आभार मानलेले आहेत आणि ते मेन्शन केलेलं आहे की माझ्या डोक्यात ही कल्पना होती, परंतु या प्रतिष्ठानने मदत केल्यामुळे मला ती शक्य झाली आणि म्हणून ते लिहिलेलं आहे. ते नाशिकचेच होते बेसिकली, त्यांची कर्मभूमीच नाशिक आहे. त्यांनी जी कामं केलेली आहे तर ते पहिलेपासून नाशिकचेच होते. त्याच्यामुळे त्यांनी ते संदर्भ एवढ्या चांगल्या प्रकारे वापरले असं असं मला दिसतं. म्हणजे त्यांचा कुठला प्रोपोगंडा मला वाटत नाही. प्रोपोगंडा असेल तर तो पॉझिटिव्हली आदिवासी संस्कृती पोहोचवण्याबद्दल आणि महाराजांबद्दल तो मला जास्ती वाटला. ओके. थँक्यू. पालवी, मला एक प्रश्न आहे. आवाज नाही येत. मला एक प्रश्न पडलाय. हा, सुरुवातीला एक कॅरेक्टर सांगितलंच बघ. मुलगा ट्रेकला गेलेला असतो मागच्या दरवाजाने आणि मग त्याला कोणीतरी ढकलून देतं आणि मग तो मरतो. त्याचा काय संदर्भ आहे? त्याचा संदर्भ आपल्याला टेक्निकली पाहायला गेलं तर पुस्तकाशी जोडून घेण्यात आहे. तो जो मुलगा दाखवला आहे त्याच्याकडे, तो सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, त्याच्याकडे एक जळलेला लॅपटॉप असतो. एक नागरी संघटनेचा उल्लेख येत असतो जी चांगली कामं करायचा प्रयत्न करत असतात, त्यातलाच तो एक असतो. तर तो लॅपटॉप कुठून तरी आबाजींकडनं तो आलेला असतो आणि त्यातला डेटा रिट्राईव्ह करायचा असतो. तो रिट्राईव्ह तर करून देतो डेटा आणि डिलीट पण करतो, पण तो सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, त्याला तो परत त्याच्या कम्प्युटरमध्ये आणता येतो. आणि तो जेव्हा वाचतो तेव्हा त्याला मिलिटरीची काही इन्फॉर्मेशन असलेली एक्सटेन्शन असतात, QXT म्हणून त्यांनी दिली आहे, त्याच्या फाईल्स मिळतात. मग तो त्या फाईल रीड करायचा प्रयत्न करतो आणि रीड करायचा प्रयत्न केल्यावर त्याला असं लक्षात येतं की काहीतरी गूढ आणि गंभीर चाललेलं आहे. कारण गव्हर्नमेंटला फसवून आबाजींनी काही लायसन्स घेतलेली असतात खाणकामाची आणि काही शोध करण्याची. त्यांना करायचा खजिन्याचाच शोध असतो, परंतु त्यांनी ते केलेलं असतं. सो त्याच्याबद्दलची माहिती त्याला कळते आणि त्याला ती माहिती कळलेली असते. ती तो एका सिनियर माणसाला सांगतो की अरे हे बघा तुम्ही. तर नंतर त्या सिनियर माणसाचाही खून होतो आणि या मुलाचाही खून होतो, कारण ती माहिती त्यांनी ओपन करू नये. हा संदर्भ आहे त्याचा. ओके.
पालवी, माझा एक प्रश्न आहे. ही जी कथा आहे, आवाज येतोय माझा? हो हो, बोला ना सर. तर ही जी कथा आहे, तर ही सत्य घटनावर आधारित आहे की काल्पनिक केलेली आहे त्यांनी? कथा काल्पनिक आहे. यातली काही ऐतिहासिक पात्र खरी आहेत, भौगोलिक संदर्भ सगळे खरे आहेत, परंतु कथा जी रचली आहे ती सगळी काल्पनिक आहे. ओके, थँक्यू. हा नाशिकचा खजिना खरंच मिळालाय का? मी जे शोधलं नंतर की असं काय याच्यावर पुढे काय चर्चा झाली, तर मला अशी काही संदर्भ सापडले इंटरनेटवरच ऑब्व्हियसली, की खजिना पूर्णपणे पोचला होता. असा काही खजिना हरवला वगैरे नव्हता. पण तो हरवला असता तर काय काय झालं असतं या कल्पनेवर त्यांनी ते उभारलं. अच्छा. चलो नाशिक. चिन्मय बोल. मी उगाच म्हटलं चलो नाशिक. चलो नाशिक. लॉकडाऊन. हॅलो पालवी. हा बोला काका. हा, ते मगाशी नेड शब्द वापरला ना, नेड. हा, ते सुईला किंवा दाबणाला जे वरचं छिद्र असतं ना, त्याला नेड म्हणतात. बरोबर. बरोबर ना? हो हो. आणि दुसरं ते समंतक म्हणायचं सांगितलं, ती मग तिथली पौराणिक कथा आहे. तर ते कृष्ण मुचकुंद राजा एका युद्धामध्ये तो युद्ध करून फार दमतो, थकतो, तर त्याला विश्रांती पाहिजे असते, अशी एक कथा आहे काहीतरी. तर देव त्याला वरदान देतं की तू आता कोणत्या तरी गुहेत जाऊन तू झोप, म्हणजे तुला कोणी येतं, म्हणजे मला कोणी उठवणार नाही, अशा ठिकाणी मला ही झोप पाहिजे. तर तो त्या गुहेत जाऊन झोपतो आणि त्याला ते वरदान असतं की तो वरदान मला कोणी उठवायचं नाही, मला जर कोणी उठवलं आणि तर मी त्याच्याकडे बघितलं तो भस्मसात झाला पाहिजे, असं काहीतरी त्याला वर देतो देव. तर कृष्ण एक कालयवन नावाचा एक राक्षस असतो. कृष्ण त्या राक्षसाला त्याला पण समंतक मणी पाहिजे असतो, अशी स्टोरी आहे काहीतरी. आणि मग तो कालयवन त्या गुहेमध्ये जातो, तिथे तो राजा झोपलेला असतो, त्याच्याकडे तो मणी असतो मुचकुंद राजाकडे. कालयवन त्याला उठवतो, पण तो उठवतो म्हणून तो लात मारतो. तो मुचकुंद राजा त्याला बघतो आणि कालयवनाचा तो भस्म होतो त्याचं. आणि तो मुचकुंद राजा तो मणी कृष्णाला देतो, असं काहीतरी स्टोरी. सत्यभामेला तो पाहिजे असतो मणी, अशी एक पौराणिक कथा आहे, असं मला आठवतं काही. बरोबर बरोबर. तो म्हणजे थोडी मी विषय निघाला म्हणून पूर्ण करतो. सत्यभामेच्या वडिलांकडे तो मणी असतो आणि तो चोरीला जातो असं काहीतरी. आणि त्या म्हणजे सत्यभामेच्या वडिलांना असं वाटतं की तो श्रीकृष्णाने मणी चोरलाय. आणि मग श्रीकृष्ण असं पण करतो की जोपर्यंत मी तो मणी शोधून आणत नाही तोपर्यंत मी मथुरेत परत येणार नाही. मथुरेत का गोकुळात, जेव्हा तो द्वारकेमध्ये. आणि मग तो जातो आणि मग पुढे हे मुचकुंद राजा वगैरे घडतं आणि मग तो मणी घेऊन परत येतो आणि मग फायनली सत्यभामेत त्याचं लग्न होतं मणी परत दिला म्हणून, अशी ती गोष्ट आहे. आणि शोधचं पण म्हणजे त्या शोधमध्ये एक आवडली गोष्टी सांगतो. त्यांनी ज्या रचना मध्ये केल्या त्यांच्या इमॅजिनेशनने असतील किंवा तर खरं काय माहिती नाही, पण स्पेशली तो श्लोक जो म्हणजे पूर्ण मेन आहे, अभयवदनावाला तो अभयवदन कृष्णा देवी ही या जगा का, तो तर त्याची रचना. आणि परत ते म्हणजे त्यांनी जे डिकोडचं हे केलं की आहे माझे निवृत्त, पण लिहिताना 16 अक्षर असं काही दिलेलं की एक अक्षर कमी जास्त, म्हणजे 5 ओळी केल्या, 4 ओळींच्या 5 ओळी केल्या. हा, म्हणजे एवढा बारीक विचार करून त्यांनी लिहिलं, त्यामध्ये अजून इंटरेस्टिंग होतं. म्हणजे ऑलमोस्ट ते एका दिवसात संपवलं होतं मी. पण ते एक थोडंसं काय त्याला ऐतिहासिक पण थोडंसं बॅकिंग मिळतं त्यामुळे, आणि त्यामुळे ते जास्त इंटरेस्टिंग होतं. बरोबर बरोबर. अजून एक प्रश्न पालवे, की तुम्ही आता सांगितलं होतं की शेवटी एक ते पत्र मिळालं मोडी लिपीमध्ये, शेवटच्या याच्यामध्ये त्याचा अर्थ पण दिलेला आहे. त्याचा अर्थ मला म्हणजे कळाला नाही, म्हणजे नेमका काय अर्थ दिला होता, की ते पुस्तक त्यांना खरंच सापडलं होतं का, ते पत्र वगैरे कोणतं जे लेखांचे ऐतिहासिक पुरावा? हा, मोडी लिपी आहे. मोडी लिपीतलं पत्र मिळतं ना त्यांना. मोडी लिपीतलं पत्र मिळतं आणि म्हणून ते शोधायला जातात की ती देवी कोणती आहे, त्याच्यामुळे ते पत्र मिळतं त्यांच्या हातात. बरं, त्यामध्ये त्या मोडी लिपीचा अर्थ तुम्ही दिलेला आहे असं सांगितलं, मग त्यात म्हणजे काय दिला होता अर्थ? अच्छा, ओके, मी शोधते आणि सांगते. तोवर आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रांजलींना त्यांनी हात वरती केला होता. प्रांजली कुलकर्णी.
ताई आवाज नाही येते. कमी येतोय मॅडम. क्लाराचा खून होतोय म्हणतात त्या. काय? हा क्लॅराचा खून होतो ना. हा क्लारा. हा तिचं पण म्हणजे ती कशामुळे मरते ते काही कळलं नाही नंतर. अच्छा, ओके. म्हणजे ती शोधत असते म्हणूनच का काय असं. क्लारा तिचा का खून. क्लारा ही जी असते ना, तिच्याकडे ते ऍक्च्युली मोडीत लिपीतलं पत्र असतं, जो गोंदाजीनी रिचर्ड ग्रेंजरकडे निरोप दिलेला असतो तुरुंगात असताना. आणि तो निरोप पोचवायचा असतो शिवाजी महाराजांकडे. तो पोचू शकत नाही, तो इंग्लंडला पोचतो आणि तो क्लाराकडे असतो. तर तो केतकी आणि शौनकला पण हवा असतो आणि आबाजींना पण हवा असतो. तर केतकी शौनकला तो आधी मिळतो, ते त्याचा फोटो काढून घेतात, पण आबाजींना मात्र फोटोही मिळालेला नसतो. मग तो कागद ते जे कापड असतं, तो निरोप हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला जातो. आधी तिची बॅग वगैरे चेक केली जाते, पण त्याच्यात मिळत नाही. म्हणून शेवटी आबाजी एक माणूस पाठवून तिला मारतात आणि तिच्या पर्समध्ये जो ते जे निरोप असतो तो चोरून घेतात. त्याच्यासाठी क्लाराचा खून होतो. आता एवढ्या वर्षांनी काय म्हणजे तिचं गरज आहे तिला मारायची आणि असं करायची. बरोबर आहे, पण त्यांचे विचार असतात की ब्रिटिशांकडे शिवाजी महाराजांचा निरोप का आहे, तुम्ही तो ठेवला नाही पाहिजे, तुम्ही आमच्यावर राज्य केलं आणि आता सोडून गेलाय, तर आता तुम्ही आमचं काहीच नाही ठेवलं पाहिजे, म्हणून ते तो हिसकावून घेतात आणि तिला मारतात. तिकडची असते म्हणून असं करतात. हो हो. ओके छान झालं. थँक्यू ताई. परीक्षितचा प्रश्न आहे. हा. आबाजींचा उद्देश खजिना शोधणे हा असतो की दुसरा काही, आणि तो सफल होतो का? आबाजींचा उद्देश दोन असतात, की खजिना मिळाला तर घ्यायचाच आहे आणि कागदपत्र मिळाली तर नाहीशी करायची आहेत. त्याच्यामुळे आबाजींचे दोन उद्देश असतात, परंतु ते तिकडे पोचण्याआधीच मी जसं सांगितलं, म्हणजे मी खरं सांगितलेलं आहे की डोंगर सील केले जातात शासनाकडून, महाराष्ट्र शासनाकडून. त्याच्यामुळे आबाजींचा उद्देश सफल नाही होत, रादर त्यांच्यावर कारवाई केली जाते नंतर. हो येस. बाकी अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही पुस्तक वाचू शकता. मला वाटतं बरंच सांगितलेलं आहे मी तरी. आता तुम्ही बरंच सांगितल्यामुळे आम्हाला थोडंसच वाचायचंय, चाळावं मात्र पूर्ण लागणार. तरी पण तुम्हाला नव्याने कळेल असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी काही हातचं फारसं राखलेलं नाही, तरी पण तुम्ही स्वतःहून जेव्हा वाचाल तेव्हा त्यातल्या अनेक गोष्टी कळतील. अनेक गोष्टी मी नाही सांगितलेल्या, पण शक्यच नाही 500 पानांचं पुस्तक अर्ध्या तासात सांगणं शक्यच नाही. मी तुम्हाला एक ढाचा सांगितलेला आहे, त्याच्यातले रंग कसे भरलेत हे तुम्ही स्वतः जाऊन पाहायलाच पाहिजे. गडावर गेलंच पाहिजे. हा, ते तर जाऊच, पुस्तक पण घेऊन जा. मी आत्ताच जस्ट गुगल केलं ते कुठलं ते काळधीर गडाबद्दल. सो आपण धोडप केलाय आणि हे केलाय, काय म्हणतात तो कुठला, हरिश्चंद्र केलाय. दोघांचं मिक्सचर आहे ऍक्च्युली काळधीर आणि इंद्राई. कारण आपण हरिश्चंद्रला ते शंकराचं मंदिर कसं होतं ना, तशाच त्या पाण्याच्या टाक्या लाईन मध्ये लागलेल्या आहेत आणि त्या गॉर्जेस वगैरे धोडपला होत्या तशाच आहेत बिलकुल. आहेत राहायला. ठीक आहे, पाचर आहे का बघायला लागेल. ठीक आहे, मला वाटतं हा पर्सनल तुम्ही नंतर धोडप ट्रेक बद्दल तुम्ही नंतर चर्चा करू शकता. पारवी जे म्हणाली होती ना की ते आयडेंटिफिकेशन थेअरीज आहेत, तर भगवद्गीतेमध्ये पण असे काही काही सोर्सेस आहेत जे त्या समंतक दगडाबद्दल बोलतात. म्हणजे 10.56.4 च्या वर्सेस मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. तो श्लोक त्यांनी पुस्तकात दिलेला आहे. कुंभार, एवढं माहिती तुला 10.56. अरे मी जस्ट गुगल केलं आणि माझ्याकडे भगवद्गीता पण. अच्छा. आणि माझ्याकडे भगवद्गीता पण होती, सो मी चेक केलं त्याच्यामध्ये त्या याच्यात आहे का ते म्हणून. सो त्याचं आहेत काही काही थेरीज आहेत ज्या लिंक होतात. ओके. चर्चा चांगली चालू राहीलच. ऐतिहासिक विषय असल्यामुळे आणि मुळात काइंड ऑफ ए डिटेक्टिव्ह